नमस्ते मिसेस प्रज्वलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। तर आज आम्ही चाललो आहे पुष्करला। तर पुष्कर मेला सुरू झाला आहे, बरेच दिवस झाले, त्यामुळे मग आज आम्हाला वेळ आहे, संडे, त्यामुळे आम्ही आज निघालो आहे आणि नवीन मोबाईलमधला हा पहिला ब्लॉग आहे। सो चलो पुष्कर, लेट्स गो। तर आम्ही बाईकवरनं जाणार आहे, त्याच्यामुळे आता कंटिन्यू मी तिथे गेल्यानंतर करेन, जर जमलं तर मध्ये करेन। चलो तर आम्ही आता निघालोय आणि अजमेरमधून बाहेर पडल्या इथे आहे फॉयसागर लेक। फॉयसागर लेकचा सुद्धा सुंदर व्ह्यू आहे, इव्हनिंगचा व्लॉग आहे आपल्याकडे। तर खूप छान व्लॉग आहे, तो पण नक्की जाऊन बघा। आणि पुष्करचे पण 2 व्लॉग आहेत या आधीचे। आम्ही आता तिसऱ्यांदा पुष्करला जातोय, पण इथे 3 वर्ष झाली येऊन आम्ही, पण पुष्कर मेला कधी बघितला नव्हता, आज पहिल्यांदा जातोय। आणि फक्त टेम्पल आणि सगळं सरस्वती मंदिर वगैरे सगळं बघितलं होतं, ते सगळे डिटेल व्लॉग आहेत आपल्याकडे चॅनलवरती, ते नक्की जाऊन बघा। आणि आता आम्ही पोहोचले पुष्करमध्ये। तर बघू शकता इथे आहे सरस्वती मंदिर, म्हणजे सावित्री मंदिर म्हणतात त्याला। आणि इथे आम्ही रोपनी गेलो होतो, रोपनीच जाता येतं आणि पायऱ्याने पण जाता येतं, पण उंच आहे हे, त्यामुळे आम्ही रोपनी गेलो होतो। खूप छान आहे इथला व्ह्यू आणि सगळं। आणि चला तर आता आम्ही पुष्करमध्ये जातोय। आता मंदिरमध्ये नाही जाणार, डायरेक्ट मेला जो जिथे असतो तिथे जाणार आहे, मेला ग्राउंडवर। तर पुष्करमध्येच आहे ते थोडंसं आउटसाईडला। सो चलो। तर पुष्कर मेला 9 ते 15 नोव्हेंबरपर्यंत होता, पण बघा आज आहे 17 नोव्हेंबर आणि आज संडे असल्यामुळे खूप जास्त गर्दी आहे आणि ते अजून पण आहे। आणि ते 8-10 दिवस काहीतरी असतंच। तर चला आता आम्ही पोचलोय आणि गर्दी बघा, ते खूप जास्त गर्दी आणि संडे असल्यामुळे जास्त गर्दी होती, क्राऊड होता जास्त, त्यामुळे मी जास्त काही शूट मला करता आलं नाही, कारण गर्दीत मोबाईल आणि आम्हाला आधीला वगैरे सांभाळून सगळं करायचं होतं, त्यामुळे थोडंसं तुमच्यासोबत मी शेअर करते। तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। तर ना आम्ही आता इथे पोहोचलो आणि ट्रॅफिक खूप जास्त होतं, तर आम्ही एका साईडला आता गाडी लावतोय आणि त्याच्यानंतर आधी झोपला होता बाईकवरच, त्यामुळे आता त्याला पण उठवलं आहे आत्ता जस्ट। आणि बघा आम्ही तिथे पोहोचलो आणि हे फॉरेनर होते तिथे, तर ते ऑटोमधून उतरले, तर मी त्यांचं पण शूट घेतलं थोडंसं। आणि बघा इथे ना वर्ल्ड वाईड फेमस आहे हा पुष्कर मेला, त्यामुळे फॉरेनर खूप जास्त येतात आणि टुरिस्ट कायमच येत असतात इथे पुष्करमध्ये, कारण वर्ल्डमध्ये एकच ब्रह्मा टेम्पल आहे, तुम्हाला माहिती आहे। आणि ते जो रेगिस्तानचं ते आहे, थोडंसं आहे पण आहे, तर टुरिस्ट खूपच जास्त अट्रॅक्टिव्ह होता तिथे। आणि बघा ही लहान मुलगी ना, आम्ही 3 वाजता पोहोचलो होतो तिथे आणि संध्याकाळी 6 वाजता निघलो होतो, तर ते कंटिन्यू इथेच होती। मी गेल्याच हिचं व्हिडिओ शूट केलं होतं, येताना नाही केलं, पण ना ती परात वगैरे ठेवून त्याच्यावरती करत होती कंटिन्यू मुलगी बिचारी। मला तर एवढं म्हणजे हे वाटत होतं ना, तर बघा कसं असतं, पोटा पाण्यासाठी एवढं लहान मुलांना कसरत करायला लागते, तर खूप वाईट वाटलं हे बघून। तर आणि आधी गाडीवर झोपला होता, आता उठवलाय त्याला, बघायला लागले, तिकडे चल म्हणतोय, तिकडे चल। आणि आम्ही गाडी पाठीमागच लावली होती बाईक, आता घेऊन आले। तर आता आलोय आम्ही आतमध्ये आणि इथे आयुषला नेहमीच खेळायचं असतं, प्रत्येक कुठल्या पण यात्रेत कुठल्या पण मेल्यामध्येच गेलो ना, पहिलं तर ह्याचं सुरुवातीचंच हे असतं, इथे खेळायचं असतं आणि मग पुढे जायचं असतं। आणि चला तर मग आता ह्याची मस्ती चालू आहे इथं, तर व्लॉगला असेच कंटिन्यू राहा।
कशी वाटली ऊट सवारी? हा त्याच्या अजून वेळ लागलाय तो. आधी फक्त उतरताना रडला ना, है ना? हा आधी काय तर रडला खूप नाही. दिवसापासूनची इच्छा होती उंटावर आणि बसायचं आमचं होतं दादा आम्हाला किती सगळ्यांनाच. आणि आयुष पहिला नको म्हणला, पण परत आम्ही सगळे म्हणलं हो म्हणला. पण बसल्यानंतर जसा उंट उभा राहत तसं तो रडायला चालू केलं. तो खूप जास्त घाबरला होता, माहीत नाही का. तर आधी रडला नाही, फक्त उतरताना आधी रडला. तर त्याला थोडीशी भीती वाटली. चला तर आता खूप दिवसापासूनची इच्छा आमची पूर्ण झाली. आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. पार्ट 2 मध्ये पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका. तर व्हिडिओ खूप जास्त मोठा होतो, त्यामुळे मी हा पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 पार्टमध्ये डिवाईड केलेले आहेत. चला तर मग हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.